विद्यार्थी मित्र नमस्कार. आज आपण डॉक्टर कलाम यांचं बालपण या पाठाविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी आपण प्रथम माहिती करून घेऊया. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931ला झालेला आहे आणि मृत्यू त्यांचा 27 जुलै 2015 रोजी झालेला आहे. विख्यात अणुशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, मनस्वी वृक्षप्रेमी, हाडाचे शिक्षक आणि बालकप्रेमी. विंग्ज ऑफ फायर इंडिया 2020, अ व्हिजन फॉर न्यू मिलेनियम आणि इग्नायटेड माइंड्स इत्यादी त्यांची प्रसिद्ध अशी पुस्तकं आहेत. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. डॉक्टर कलाम यांच्या विंग्ज ऑफ फायर या आत्मचरित्राचा माधुरी शानभाग यांनी अग्निपंख या नावानं अनुवादित केलेल्या पुस्तकातून हा प्रसंग घेतलेला आहे. विद्यार्थी मित्र, हा जो फोटो दिसतो तुम्हाला, हा फोटो डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचा आहे आणि या एक मिनिट हा समोरचा फोटो हा अब्दुल कलाम साहेबांचा फोटो आहे. त्यांच्या बालपणाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर माझ्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. आमच्या गावात STR माणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. त्यांनी मला पुस्तकं वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिलं. उत्तेजन देणे म्हणजे प्रोत्साहन देणे. मीही मिळेल ते वाचत गेलो. पुस्तकं मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. लहान असताना अब्दुल कलाम यांना पुस्तकं वाचायचा छंद होता, परंतु त्यावेळेस पुस्तकच मिळत नव्हती. भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरची ही गोष्ट आहे. तर त्यांच्या गावातील STR माणिकम नावाचा क्रांतिकारक त्यांना पुस्तकं देत होता आणि ते घेण्यासाठी त्यांच्या घरी डॉक्टर APJ अब्दुल कलाम जात असत. माझ्या लहानपणी शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर प्रभाव होता. रामेश्वरमध्ये येणाऱ्या वर्तमानपत्राचा तो एकुलता एक वितरक होता. वितरक म्हणजे वाटप करणारा. वर्तमानपत्र म्हणजे पेपर, दैनिक वर्तमानपत्र. रोज सकाळच्या रेल्वेगाडीने पंबन गावाहून वृत्तपत्रांचे गट्टे येत. गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनांची गरज भागवणाऱ्या शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणं हे महत्त्वाचं कार्य त्यातून साधत असे. कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे तर कुणी चेन्नईच्या, म्हणजेच मद्रासचं नाव आहे चेन्नई, बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. थोडेजण जिज्ञासूवृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनाबद्दल गांभीर्याने चर्चा करत. पण झाडून सर्वजणांना पेरियार EV रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. पहा मित्रांनो, गावामध्ये वर्तमानपत्र यायचं. त्या वर्तमानपत्रामध्ये बऱ्याच लोकांना स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल कशी सुरू आहे, धरपकड सत्र, चळवळी, क्रांतिकारकांच्या चळवळी त्यावेळेस होत होत्या आणि त्या कालावधीमध्ये जागतिक दुसरं महायुद्ध सुरू होतं. त्यामुळे लोक दररोज पेपर वाचायचे, वर्तमानपत्र वाचायचे. काही जण आपल्या राशी भविष्याचं पंचांग पाहिजे. त्या पंचांगमध्ये अनेक जणांचं म्हणजे ज्या काही 12 राशी असतात, वर्ष, कुंभ, तूळ, मेष
अशा या राशीचं भविष्य काही जणांना वाचायला वर्तमानपत्रात मिळत होतं. तर काही जण मद्रासच्या बाजारपेठेमध्ये सोन्याच्या भावाची काय चढ उतार झाले आहे, भाव कमी झाला का, जास्त झाला का, म्हणजे कुणाला सोनं विकत घ्यायचं असतंय, कुणाला विकायचं असतंय, त्यासाठी काही जण वर्तमानपत्र दररोज वाचत असत. पेरियार व्ही रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. दिनमणी हे त्यावेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होतं. कोणतं? दिनमणी. पेपरचं नाव ध्यानात घ्या, दिनमणी. आणि कोणत्या भाषेतलं होतं ते? तर ते होतं तमिळ भाषेतलं, तमिळ. आणि पेपरचं नाव होतं वर्तमानपत्राचं दिनमणी. प्रसिद्ध तमिळमधलं होतं. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचता येत नसत. त्यातील चित्राकडे बघून मी समाधान मानत असे. शमसुद्दीन आपल्या गिरायकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्र बघत असे. कारण हे फार मोठे नव्हते अब्दुल कलाम. त्यावेळेस ते फक्त 8 वर्षाचे होते. मी 8 वर्षाचा असताना सन 1939 दुसरं महायुद्ध पेटलं. काय कारण असेल ठाऊक नाही, पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. चिंचोके माहिती आहे तुम्हाला? चिंचामधल्या बिया, त्याला चिंचोके म्हणतो आपण. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. मी चिंचोके गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानात देत असे. कुठं विकायचे त्यांनी? मशिदीच्या. मस्जिद हे मुस्लिम समाजाचं प्रार्थना स्थळ आहे. जसं हिंदूचं मंदिर असतं तसं मुस्लिमांचं मस्जिद असतं. आणि ह्या मशिदीजवळ एक दुकान होतं आणि त्या दुकानामध्ये या डॉक्टर अब्दुल कलाम यांनी ते चिंचोके नेऊन विकायचे. आणि त्यापासून त्यांना 1 आना कमावता असायचे. म्हणजे 1 आना एवढे पैसे मिळायचे. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचं ठरवलं. अहमद जलालुद्दीन नावाच्या एका आमच्या गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी रोज ते काम करू लागले. कुणासोबत? जलालुद्दीन. त्यांच्या गावातला हा व्यावसायिक होता. आणि त्याच्यासोबत यांचे कलाम साहेबांचे वडील नौका म्हणजे होडी बांधण्याचा व्यवसाय करायचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी ते दररोज होडी बांधण्याचं ठिकाण त्यांचं समुद्रकिनारी असल्यामुळे ते दररोज तिथे जाऊ लागले. पुढे जलालुद्दीन यांनी माझ्या बहिणीशी जोहराशी विवाह केला आणि आमच्याशी नातं घट्ट झालं. अब्दुल कलाम साहेबांच्या बहिणीचं नाव जोहर होतं, जोहर. आणि ह्या जोहराशी या जलालुद्दीनचा विवाह ठरलेला. आणि नंतर विवाह झाल्यामुळे यांचं नातं आणखीन घट्ट झालं. जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे. आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही. ज्या काही युद्धामध्ये काही घटना घडल्या त्या सर्व गोष्टी हा जलालुद्दीन या छोट्या अब्दुल कलामांना सांगायचं. आणि त्यांनी मग त्या दिनमणीच्या पेपरमध्ये त्या चित्रारूपानं पाहत राहायच्या. आमच्या छोट्या दूरस्थ गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणं जवळजवळ अशक्य होतं. दूरस्थ म्हणजे दूर असलेल्या छोट्या गावामध्ये युद्धाचे परिणाम काही जाणवत नव्हते. पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावं लागलं आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. अमेरिका आणि जपान यांचं 2 गटामध्ये युद्ध सुरू होतं. काही देश अमेरिकेकडून होते आणि काही देश जपानकडून होते. आणि त्यात आपल्या भारत देशाला देखील नाईलाजानं सामील व्हावं लागलं. आणि मग आपल्या देशामध्ये त्यावेळेस आणीबाणी पुकारली गेली. त्याचा परिणाम बघा काय झाला. रोज सकाळी पंबवून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. हा युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला होता. आणीबाणीचा कोणता परिणाम झाला होता? तर पंबवून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरला
थांबेनाशी झाली हा युद्धाचा पहिला ठळक परिणाम झाला होता. मग चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्राचे गट्टे रामेश्वरम ते धनुष्यकोडी दरम्यान खाली फेकले जात. चालत्या रेल्वेमधून ते गट्टे फेकले जायचे. रेल्वेचा वेग जास्त असतो त्यामुळे ती गट्टे कुठं रामेश्वरला पडायची तर काही धनुष्यकोडीच्या दरम्यान, या दोन गावाच्या दरम्यान खिडकीतून ते पेपरचे गट्टे खाली फेकले जात असायचे. आणि मग ते गट्टे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कुणाची तरी मदत हवी होती. माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार? माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला शमसुद्दीनचा असा हातभार लागला. आणि मग ही पेपर गोळा करण्यासाठी शमसुद्दीननं अब्दुल कलाम यांना सोबत घेतलं. आणि सोबत घेतल्यामुळं त्याला काही अब्दुल कलामांना काही त्यांनी मोबदला म्हणून पैसे द्यायला सुरुवात केली. त्यातून त्यांना मजुरी मिळायला लागली आणि तीच त्यांची ती पहिली कमाई, कष्टाची कमाई त्यांना मिळायला लागली. त्याचा त्यांना फार आनंद वाटू लागला. आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणाकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसंडून वाहू लागतो. बघा, पहिली कमाई आहे. सुरुवात त्यांनी पेपरचे गट्टे गोळा करण्याचं काम केलं आणि त्याच्यातून त्यांना काही जे पैसे मिळायला लागले, त्याचा आज 50 वर्षानंतर, अर्धशतक म्हणजे 50 वर्षानंतर देखील त्यांना ती आठवण काढली तर त्यांना त्याचा फार आनंद वाटायचा. कारण यांचे वडील थोड्याच दिवसामध्ये अब्दुल कलाम लहान असताना वारले आणि कुटुंबाची बरीच जबाबदारी अब्दुल कलाम साहेबावर आलेली होती. त्यामुळे त्यांना ती कष्टाच्या कमाईचा फार आनंद वाटत असे. माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो. वडिलांकडून प्रामाणिकपणा, खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही, आणि शिस्त शिकलो. स्वयंशिस्त, स्वतःला लावून घेतलेली शिस्त. कोणी सांगायची गरज नाही, नीटनेटकेपणा, आणि काहीही प्रसंग येऊ खरं ते खरं बोलायचं, खोट्याच्या नादी लागायचं नाही, असे त्यांनी त्यांच्या वडिलांकडून गुण शिकलेले आहेत. तर आईनं मला चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली. बघा, त्यांच्यावर असे आईने संस्कार केले की चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणायचं आणि चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा, वाईट गोष्टीच्या नादाला लागायचं नाही, आणि दयाळू वृत्ती दिली. त्यांनी त्यांच्यावर दयाळू वृत्तीचे संस्कार दिले. अर्थात माझ्या तिन्ही भावांनी आणि एका बहिणीने देखील हा ठेवा त्यांच्याकडून उचलला. त्यांना 3 भाऊ आणि हे स्वतः, म्हणजे 4 भाऊ आणि 1 बहीण होती. एका बहिणीचं नाव तुम्हाला माहिती आहे. काय नाव होतं? तिचं नाव आहे जोहर. तर ह्या 4ही भावांनी आणि बहिणीनं ह्या आईवडिलांच्या जे काही संस्काराची शिदोरी आहे, जे काही संस्कार दिलेत, हे सर्व यांच्यामध्ये यांनी देखील हा ठेवा उचललेला आहे. पण मला जो जलाउद्दीन आणि शमसुद्दीन यांचा निकट सहवास लाभला, त्याने मी स्वतंत्र वेगळा असा बनत गेलो. शाळेत शिकायला न मिळालेलं शहाणपण मी जलालुद्दीनकडून शिकलो. शाळेमध्ये सर्वच काही शिकायला मिळत नाही. अनेक गोष्टी समाज ही एक शाळा असते. समाजाकडून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. तर ते जे शाळेत न मिळालेलं शहाणपण हे जलालुद्दीनकडून शिकायला मिळालं. आणि शमसुद्दीनकडून मी चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले, शरीराची व डोळ्यांची भाषा ओळखायला शिकलो. म्हणजे कोण अडचणीत आहे हे त्याच्या चेहऱ्यावर कळतंय. कुणाला दुःख आलेलं आहे, कोण दुःखात आहे. म्हणजे जे कोणी उपाशी आहे, जो कोणी दुःखामध्ये आहे, त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनातली भाषा, चेहऱ्यावरची भाषा ओळखायची आणि
त्याला आपण शक्य होईल ती मदत करायची. हे शमसुद्दीनकडून अब्दुल कलाम शिकले. शरीराची व डोळ्यांची भाषा ओळखायला शिकले. माझ्यामध्ये जो सृजनशीलतेचा स्रोत उगम पावत फुलत खळाळत गेला, त्याचे श्रेय मी निसंशय त्या दोघांच्या सहवासात माझ्यावर पडलेल्या प्रभावाला देतो. बघा, अब्दुल कलामांचं जे जीवन जे बहरलं, त्यांच्या जे जीवनाचा विकास झाला, ते ज्यांच्यामुळं घडले, त्यांच्यात जे नाविन्य निर्माण करण्याची जी त्यांच्यात क्षमता आली, सृजनशीलता आली, त्या सर्वांचं श्रेय अब्दुल कलाम हे त्या दोघांना देतात. रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपूरला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी विचारली. माध्यमिक शिक्षण घ्यायचं होतं ते जिल्ह्याच्या ठिकाणी, आणि त्या जिल्ह्याचं नाव होतं रामेश्वरपुरम. वडिलांना विचारलं की मला पुढील शिक्षणाची परवानगी द्या. विचारात पडल्यासारखं ते क्षणभर गप्प झाले आणि विचार करता करता त्यांचे शब्द लाभावेत आणि ते ओटातून बाहेर पडावेत असे वडील बोलू लागले. विचार केला आणि त्यांनी सांगितलं. ते मला म्हणाले, काय म्हणाले पहा, त्यांनी मला म्हणाले, अबुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. शिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात, तसे या मातीचा आणि इथल्या समृद्धीचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षांना जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. पहा, त्यांच्या वडिलांनी सांगितलं, अबुल, त्यांचं नाव अब्दुल, परंतु हे प्रेमाने अबुल म्हणायचे, आणि तुला जिथं जायचंय तिथं तू जाऊ शकतोस. तुझं शिक्षण जिथं चांगलं मिळेल तिथं जायला तुला हरकत नाही. तू शिगल पक्षाप्रमाणे, शिगल पक्षी एकदा घरट्यातून उडाला. शिगल पक्षी हा सागरी पक्षी आहे, समुद्र पक्षी आहे. समुद्राच्या आजूबाजूला तो राहत असतो आणि तो ऋतुमानानुसार जसा ऋतू बदलतो तसा तो वेगवेगळे देश बदलतो. अनेक पक्षी या देशातून दुसऱ्या देशात, दुसऱ्या देशातून तिसऱ्या देशात ऋतुमान जसं बदलल तसं ते दुसऱ्या देशात जात असतात, नवनवीन प्रदेश शोधत असतात. तसं या मातीचा आणि इथल्या समृद्धीचा तू आपल्या गावासाठीच गावातच राहू नको. तू तुझं भलं होत असेल तर तू रामनाथपूरला जायला आमची कोणतीही अडचण राहणार नाही, आणि आमच्या प्रेमामध्ये आम्ही तुला इथं अडकावून ठेवणार नाही. तिथे तुला जायचे आहे, आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुला रस्ता अडवणार नाहीत. आमच्या जे काही गरजा आहेत ते आम्ही पाहू, आमच्या अडचणी आहेत आम्ही पाहू, परंतु तुझं जर भलं होत असेल तर तुला जायला आम्ही कधीही अडवणार नाहीत, असं अब्दुल कलामांच्या वडिलांनी सांगितलं. माझी आई मला दूर पाठवायला काळजीने आडेवेडे घेत होती. पहा, वडील, शिक्षणासाठी तू बाहेर जायला काय हरकत नाही, आमच्या अडचणी आम्ही पाहून घेऊ, परंतु तुझं शिक्षण तुला चांगलं मिळावं यासाठी माझी काही अडचण नाही, असं त्यांनी सांगितलं. परंतु प्रत्येकाची आई बघा, आई थोडी हळवी असते, आपल्या मुलाला आपल्यापासून दूर सोडायला जरा तयार होत नाही. आईचं प्रेम जरा जास्त असतं मुलांवरती. मग आई त्या अब्दुल कलामला रामनाथपुरमला जिल्ह्याच्या ठिकाणी एकट्याला सोडायला जरा आडेवेडे घेत होती, म्हणजे त्यांची इच्छा होत नव्हती. त्या अनिच्छा असणे, आडेवेडे घेणे म्हणजे अनिच्छा असणे. शमसुद्दीन आणि जलालुद्दीन माझ्यासोबत रामनाथपूरला आले. त्यांनी माझं नाव शाळेत घातलं, माझी राहण्याची नीट व्यवस्था केली. पहा, हे शमसुद्दीन आणि जलालुद्दीन हे दोघं जण
एक त्यांचा भाऊ आणि आता हा एक भाऊजी, हे दोघंजण सोबत आले. तिथं त्यांना शाळेमध्ये प्रवेश मिळवून दिला, त्यांना राहण्यासाठी व्यवस्था केली. पण स्वार्ज हायस्कूल आणि या नव्या वातावरणात माझा जीव रमेना. त्यांना तिथं करमत नव्हतं. जिल्ह्याचं ठिकाण होतं, हे खेडेगावामधून आलेले होते. त्यांना सगळं शाळा मिळाली, रूम मिळाली, सगळं झालं, परंतु त्यांना तिथं जीव रमेना, म्हणजे त्यांना तिथं करमत नव्हतं. 50,000वर वस्ती असलेल्या या शहरात सदैव गजबज असायची. पण रामेश्वरला जसा एकजिनसीपणा होता तसा इथे माझ्या अनुभवाला आला नाही. कारण हे ग्रामीण भागातून आलेले होते, एका खेडेगावातून मुलगा आलेला, आणि 50,000 लोकसंख्या, त्या काळामध्ये एवढं मोठं शहर, 50,000 लोकसंख्या असलेलं एवढं मोठ्या शहरामध्ये यांना करमत नव्हतं. तिथं सारखी गर्दी वगैरे असायची, भरपूर लोक असायची, आणि त्यांना इथं काही करमत नव्हतं. मला घराची ओढ अस्वस्थ करायची, आणि म्हणून रामेश्वरला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. म्हणजे कोणतंही कारण, सण असेल, कार्यक्रम असेल, असं कुठलं तरी संधी मिळवायची आणि त्यांना गावाकडे जायची इच्छा व्हायची. इथं असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा आईच्या हाताच्या गोड पोळीची ओढ मला मोलाची वाटत असे. उदंड म्हणजे भरपूर. इथं भरपूर शिक्षणाच्या संधी आहेत. शिक्षण घेतल्यानं भरपूर माणूस मोठा होतो, त्याचा विकास होतो, त्याला नोकरी लागते, त्याला ज्ञान मिळतं शिक्षणापासून, त्याचा विकास होत असतो, समाजाचा विकास होत असतो. परंतु ह्या सगळ्यापेक्षा त्यांना त्यांच्या आईच्या हाताची जी पोळी खायची, त्याची जास्त इच्छा व्हायची त्यांना, आणि तीच फार महत्त्वाची वाटायची. हळूहळू माझे घरापासून दूर जाणं मी स्वीकारत गेलो. पण त्यांना कळून चुकलं की हे आईच्या हातची पोळी आपण किती दिवस खाणार. शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही, आणि म्हणून त्यांनी मनाला ठरवून टाकलं की घरापासून दूर जाणं त्याने स्वीकारलं. नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे मी मनाशी ठरवलं. कारण माझ्या वडिलांचा माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होतं. कारण त्यांना माहिती होतं की आपल्याला घरापासून, आईवडिलापासून दूर जायलाच पाहिजे, शिक्षण घ्यायलाच पाहिजे, आपण सुधारलं पाहिजे. कारण माझ्या वडिलाच्या माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांची अपेक्षा अशी होती की मी कलेक्टर व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा अधिकारी, त्याला आपण जिल्हा अधिकारी म्हणतो. असा मोठा अधिकारी बनावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यांचं स्वप्न पुरं करणं हे माझं कर्तव्य होतं. त्यासाठी रामेश्वरमध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण, याचा त्यांना त्याग करणं भाग होतं. हे सगळं सोडलं, गावाचा नाद सोडला, तरच ते या सर्व गोष्टी मिळवू शकतील, कलेक्टर होऊ शकतील. नाहीतर गावात बसलं तर हे काहीच होणार नाही. म्हणून त्यांनी मनाशी ठरवलं, आणि रामेश्वरमध्ये वाटणारी सुरक्षितता त्यापेक्षा त्यांनी रामनाथपुरमला राहण्याचं ठरवलं. अशा प्रकारे हा पाठ समाप्त झालेला आहे. अब्दुल कलाम हे आपल्या भारताचे 11वे राष्ट्रपती होते. ते एक शिक्षक होते, आणि त्यांनी आपल्या भारताबद्दल, आपला भारत हा महासत्ताक होण्यासाठी, भारत हा महासत्ता व्हावी ही त्यांची इच्छा होती. परंतु अचानक ते शिलाँग येथे काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेले असताना, मार्गदर्शन करत असताना अचानक स्टेजवरती त्यांना हृदयविकाराचा झटका आला, आणि 27 जुलै 1915 रोजी आदरणीय डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचं मृत्यू झाला. धन्यवाद.